श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन अशा रांगोळीच्या व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्यासमोर जी रांगोळी सादर केलेली आहे ती साधी, सोपी आणि खूपच सुंदर अशी पारंपरिक रांगोळी आहे. ही रांगोळी आपल्या घराच्या दारात, देवघरासमोर किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी आपण सहज काढू शकणार आहोत. विशेष म्हणजे ही रांगोळी काढण्यासाठी जास्त रंगाची किंवा अवघड डिझाईनची गरज नाही. फक्त पांढऱ्या रांगोळीच्या पुडीतून सुद्धा आपण इतकी सुंदर कलाकृती तयार करू शकणार आहोत. या रांगोळीच्या मध्यभागी तुम्हाला जाळीसारखा डिझाईन दिसत आहे. हा जाळीचा आकार आपल्या आयुष्यातील एकतेचे आणि जोडणीचे प्रतीक आहे. जसं या रेषा एकमेकांना छेद देत सुंदर आकार तयार करत असतात, तसंच आपल्या आयुष्यातील नातीही एकमेकांना जोडली गेली की जीवन कसं सुंदर बनत असतं. प्रत्येक रेषा म्हणजे एक नातं असतं, एक आठवण, एक भावना. या सगळ्यांनी मिळूनच आयुष्याची सुंदर रचना होत असते. रांगोळीच्या चारही बाजूंना काढलेली फुलांची डिझाईन म्हणजे सकारात्मकतेचं प्रतीकच आहे. फुलं म्हणजे आनंद, पवित्रता आणि सुंदर नवीन सुरुवात असते. घराच्या दारात अशी फुलांची रांगोळी काढल्यावर घरात सुख, शांती आणि समाधानाचं वातावरण निर्माण होत असतं. आपल्या संस्कृतीमध्ये रांगोळीला खूपच महत्त्व आहे. रोज सकाळी आपण अंगणात रांगोळी काढणं म्हणजे देवी लक्ष्मीचं स्वागत करणं असंच समजण्यात येत असतं. या रांगोळीमध्ये मोरपंखासारखी जी आकृती आहे ती सौंदर्य आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. मोरपंख नेहमीच श्रीकृष्णाशी जोडला जातो आणि तो आनंद आणि कला, भक्ती यांचं प्रतीक मानण्यात येत असतं. म्हणून अशा प्रकारची रांगोळी आपण सणासुदीला, गुरुवारच्या दिवशी किंवा विशेष पूजेला नक्कीच काढू शकणार आहोत. ही रांगोळी काढताना सर्वात आधी मी मधोमध चौकोनी, त्रिकोणी आकार तयार केला आहे. त्यानंतर त्यावर आडव्या आणि उभ्या रेषा मारत जाळी तयार केलेली आहे. सुरुवातीला रेषा तिरप्या थोडा काढणं कठीण वाटू लागतं, पण थोडा सराव केला की अगदी सहज जमून येतं. त्यानंतर तिन्ही बाजूला फुलांच्या पाकळ्या काढलेल्या आहेत आणि शेवटी मोरपंखासारखा डिझाईन करून पूर्ण रांगोळीला एक सुंदर रूप दिलेलं आहे. रांगोळी काढताना मन शांत असणं खूप महत्त्वाचं असतं, कारण रांगोळी ही फक्त कला नाही, तर ती ध्यानासारखी एक प्रक्रिया आहे. प्रत्येक रेषा काढताना आपलं लक्ष त्या कामात असतं आणि त्यामुळे मनातील ताण हा कमी होत असतो. म्हणूनच आपल्या आजी आजोबांच्या काळापासून रांगोळीला दैनंदिन जीवनात महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. आजकाल धावपळीच्या जीवनामध्ये आपण अशा छोट्या गोष्टी विसरत चाललेलो आहोत का? पण दररोज फक्त 5 मिनिटं काढून जर आपण घरासमोर एक छोटीशी रांगोळी काढली तर मनालाही समाधान मिळत असतं आणि घरालाही एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते. ही रांगोळी विशेषतः छोट्या जागेत काढण्यासाठी अतिशय योग्य आहे. टेबलावर, पाटावर किंवा दारासमोर किंवा देवघरात कुठेही ही डिझाईन सुंदरच दिसणार आहे. जर तुम्हाला हवं असेल तर यामध्ये रंग भरून अजून आकर्षक बनवू शकता, पण साध्या पांढऱ्या रंगातही ही रांगोळी खूपच उठून दिसत आहे. ही रांगोळी म्हणजे आपल्या संस्कृतीचा एक जिवंत भाग आहे. ती केवळ सजावट नाही, तर ती आपल्या भावनांची, श्रद्धेची आणि परंपरेची अभिव्यक्ती आहे. प्रत्येक वेळी आपण रांगोळी काढतो तेव्हा आपण आपल्या घरात आनंद, शांती आणि समृद्धीचं स्वागत करत असतो. मला आशा आहे की तुम्हालासुद्धा ही रांगोळी आवडली असेल. तुम्हीही नक्की प्रयत्न करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला अशाच सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाईन पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की
नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुन्हा नवीन एका सकारात्मक कलाकृतीसोबत.